हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे एक अशा ठिकाणी जे की आपल्याला एक्झॅक्ट कन्फर्म नाही माहिती. सो आपण कहाँ पे पहुंचने के लिए कहाँ से निकलना जरुरी होता है हे डायलेक्ट मी ऐकलेलं आहे. सो आपण तेच डायलेक्ट असा मनामध्ये घेऊन आपण आता निघतोय. आपले वाजलेत आता 11. सो 11 वाजले. आपण आपल्याला जायला अराउंड अर्धा तास किंवा 45 मिनटं लागतील. सो कंटिन्यू व्हिडिओ बघा. आणि आज थोडा ब्लॉग हटके होणार आहे आणि थोडा सिनेमॅटिक आणि थोडा क्रेझी येणार आहे. सो थोडंसं आपण वरच्या स्टेपला गेलो आहे, म्हणजे थोडी ग्रोथ झाली आपली, की आपण पहिले जसे करायचे नाही का, कॅमेरा उचलला की निघलो, असं नाही करणार. मस्त सिनेमॅटिक शूट वगैरे जे काय आता सगळे इक्वल केल्याशिवाय आपल्याला काही होत नाही. तो आपण केलं की थोडं ठरवलं की भाई थोडं ब्लॉग चांगलंच द्यायचं तर मस्त देऊया. सो कंटिन्यू राहा आणि चला लेट्स गो. सो आता आपण रस्त्याच्या सेंटरमध्ये खाड आहे आणि आपण जात आहे एलोरा वेरूळ गावाकडं. सो तिथे एक टेम्पल आहे. सो त्या टेम्पलला आपण भेट देणार आहे आणि बघू शकता त्या साईडला हायवेवर चलो. पाठीमागचं तळ कसं भयानक दिसतंय ना. वाव, इथं माशा पकडायला लागतात लोक बघा. मस्त येते व्ह्यू. सो थांबलो होतो तेच व्ह्यू बघून. गाडीला स्टार्टर मारला होता आपल्या. आता आपण डायरेक्ट समोर जाऊ. डायरेक्ट नाही का, तुम्हाला दाखवते साहेब. आता मी जस्ट टोल प्लाझाच्या पुढे आहे आणि म्हणलं तर असं दाखवतो मला टोल प्लाझाचे सिटी. हे बघा, टोल प्लाझा कुठलं आहे ते नाही माहिती. सो इथून आता एक 10-15 किलोमीटर आहे आपलं डेस्टिनेशन लोकेशन. आणि आपल्या पाठीमागं टोल प्लाझा बघू शकता. आणि आपण कंटिन्यू चलूया आपल्या मंजिलच्या जवळ. सो चलो, तुम्हाला मी बीचमध्ये जे काही असं महत्त्वाचं आहे तिथं स्टॉप करू दाखवायला लागलो. तो मित्रांनो, ते तुम्हाला जे दिसतंय का, ते आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला. सो ते आहे देवगिरी किल्ला, जे की दौलताबाद फोर्ट म्हणून हे करतात, त्याला ओळखलं जातं आहे. देवगिरी दौलताबाद ते पुणे हायवे वाटतं बहुतेक, मला पण एवढं नाही माहिती. हा हायवे. आणि मी डायरेक्ट ब्रिजच्या वरती. आणि शेती बघा कसली भयानक दिसते. शेती आणि हा हायवे. आणि त्या शेतीच्या बाजूलाच एक तळ टाईप, म्हणजे नाही का, त्याच्यामधून शेती चांगली आहे या ठिकाणी. आणि दौलताबाद देवगिरी किल्ला पण नक्की दिसतोय. सो आपल्याला अजून पुढे जायचं आहे. आता आपण निघतोय. आता तो पूल आहे, त्या पुलापासून आपल्याला जायचं आहे. आता ही आपली गाडी. आणि हा बघा कुट्टू मामा आहे त्या आपल्यापाशी. मस्त वाटतं देवगिरी किल्ला. तिथे गेलेलो त्यावेळेस तिथं, पण जास्त वरती नाही गेलेलो. सो मला म्हणजे दिसतोय डायरेक्ट नाही घ्यायची. आणि कसला भयानक दिसतो बघा ना. आणि हे आपला रस्ता आणि ही आपली बाईक. आपण चाललोय आता टेम्पलचं नाव पण विसरून गेले. त्याचं कोणतं सुद्धा करतो की त्यानंतर आपल्याला माहिती आहे की कॅमेराला देतात करायचे. सो त्यामुळे आपण फोनला शूट करतो आणि वरून जाऊन खाली करतो. सो आय गेस खाली जातो.
गर्दी नसेल तर फटाकीचं टाकू आणि चल पंपावरतीच येतो बाहेर. सो इथून आपल्याला तिकडे जायचं आहे या रस्त्याने आतमध्ये, आणि तिकडंच वेरूळची लेणी पण आहे आणि ते टेम्पल पण आहे. त्या टेम्पलचं नाव थोडं दिसतं. चालेल डायरेक्ट तुम्हाला तिकडेच नेतो. श्री घृष्णेश्वर मंदिर हे आतमध्ये पुढे दिसतंय का? ते घृष्णेश्वर मंदिर आहे, पण इथं कॅमेरा अलाउड नाही आणि आतमध्ये फोन पण नेऊ देत नाही. सो मला काही आतमध्ये जायला काही भेटलं नाही. मी तुम्हाला दूरूनच दाखवतो फुटेज त्याची. सो ही आहे. अजून थोडं पाहिजे होतं पण भेटतच नाही आणि दिसत नाही. आणि इकडचं मार्केट तिथं आपल्याला काही दर्शन वगैरे काही भेटलं नाही. सो त्यामुळं आपण त्याच्याच थोडं दूर म्हणजे नजदीक एलोरा केव म्हणे, आणि एलोरा केवला मी आलो होतो एक वेळेस, पण ते एलोरा केवचं मला कळलंच नाही की ते आपलं टेम्पल नाही का, ते कुठलं टेम्पलचं नाव पण विसरलो राव. जो थांब बेटा, टेम्पलचं नाव कैलास टेम्पल आहे, जे की आपल्या नवीन 20 रुपयाच्या नोटावरती आहे. तुम्हाला क्लोजमध्ये दाखवतो आणि नजदीकमध्ये, कारण मी पण ते जवळून असं बघितलं नव्हतं आणि एवढं नॉलेज नव्हतं. सो गुफावती म्हणून सो तेवढं चालतं. पण आता प्रॉपर मी फक्त मास्क काढून बोलतो मी. तर आता मी तुम्हाला प्रॉपर ते टेम्पल दाखवतो, जे की आपल्या 20 रुपयाच्या नोटावरती आहे, कैलास टेम्पल. त्याच्यासाठी स्पेशल आलो आहे मी, कारण ते बघितलंच नव्हतं आणि असं पण ते तिकडचं पण आपल्याला झालं नाही. फोन वगैरे शूट आलं म्हणजे अलाउडच केलं नव्हता. सो तुम्हाला दाखवतो मी कैलास टेम्पलच्या पुढं आलो. हे बघा कैलास टेम्पल, आणि तुम्हाला वरतून पण दाखवतो, आतमध्ये पण जातो आहे त्यामध्ये. सो आपल्याला फक्त आज हेच कवर करायचं आहे, कैलास टेम्पल. सो चलो कैलास टेम्पलच्या पुढे, आणि आपण आतमध्ये जाऊ. आता आतमध्ये चाललो आहे मी. आतमध्ये जाऊन परत वरतून पण जायला आपल्याला जागा आहे. सो वरतून पण दाखवतो, आतमध्ये पण दाखवतो. ते दाखवलेलं मी एक वेळेस आलेलो, आणि एकदम प्रॉपर नाही आणि मला पण याचं नॉलेज वगैरे काही नव्हतं. सो डायरेक्ट मी आतमध्ये जातो आहे. हा सेम टू सेम फोटो 20 रुपयाच्या नोटवरती आहे, जे की मी त्या म्हणजे त्या पॉईंटला आलो आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही, असा सेम टू सेम फोटो आहे. कारण आता माझ्याकडे 20 रुपयाची नोट नाही, पण हाच व्ह्यू येतो आहे तो की आपण. आणि हे बघा पूर्ण एका म्हणजे कोरून ठेवलेले एकाच दगडावरती सगळं याचं बाजूचा व्ह्यू बघा, पत्थर बित्तर, आणि हाच तो व्ह्यू. आणि आपण एक चौकीतून एक राऊंड मारू आणि नंतर वर जाऊन तुम्हाला दाखवतो. शूज काढू आणि आतमध्ये जाऊ. शूज काढले, आता डायरेक्ट आतमध्ये जाऊ. हेच व्ह्यू जे की आपल्या 20 रुपयाच्या नोटावरती आहे. 20 रुपयाची नोट काढली होती बाजूला, पण ती 20 रुपयाची नोटच गायब झाली. मला वाटते पार्किंगला दिली वाटतं. एकदम मुख्य दरवाजावरती आलो आपण. कैलास टेम्पलच्या आतमध्ये आलो आहे जसं आपण. एक वेळेस आलो पण आतमध्ये आलो नव्हतं. सो आता आपण आतमध्ये प्रॉपर आतमध्ये आलो. आणि इथं बघा, इथं महादेवाची पिंड आहे. आणि हा त्याचा पुढचा व्ह्यू तो
याच्या खालच्या साईडला बघा हा पत्थर म्हणजे पूर्ण एकाच याच्यावरती आहे. आणि तुम्हाला याची दुसरी बाजू पण दाखवतो. आपण त्या साईडला तिथं जाणार आहे आणि तुम्हाला तिथून सगळं दाखवतो. तुम्हाला इथं पण एकदा आतमध्ये पुढं इथून बघा, इथून खाली या साईडला पण फोटो वगैरे काढतात. आणि हे इथून एवढं किती मोठं आहे माहिती आहे काय, सगळे एका पत्थरवरती केलं आहे. आणि आम्ही गेले वेळेस आलो फॅमिलीसोबत आलो, तुम्हाला माहीत असेल, ब्लॉग जर बघितला असेल तर अगोदरपणे. सो आता प्रॉपर आतमध्ये फक्त एकच पॉईंट मी घेणार होता, कैलास टेम्पल, जे की खास आहे. आणि तेच तुम्हाला त्याचीच माहिती दाखवतो. बघा किती तरी वर्ष अगोदर आहे. आणि खालची लोक बघा कसे दिसतात. तिथून आता बाहेरचा म्हणजे व्ह्यू, जिथून आपण आतमध्ये आलो सो तिकडचा व्ह्यू दिसतो इथून. आणि हाच तो म्हणजे बाहेरून आतमध्ये. आणि आपण फर्स्ट फ्लोअरला असं समजा म्हणजे अजूनही 2 ताळ्याचे म्हणजे माळी असल्यासारखे 2 ताळ्याचे आहे. सो आपण फर्स्ट होते आणि इथं जे तिकडचे म्हणजे ते येणारी लोक ते इथं येतात. आणि इथून फार आतमध्ये फिरून आहे सगळं. मला आता मी तिकडं वरती नेणार आहे, जे की पूर्ण कैलास टेम्पलचा व्ह्यू दिसतो आणि तो खतरनाक व्ह्यू दिसतो. सो ते व्ह्यू बघायला मी पण उत्सुक आहे आणि तुम्हाला पण मी दाखवतो व्ह्यू. सो ते व्ह्यू ना आपल्याला इथून जायला म्हणजे इकडून वरती जायचं आणि त्याच बाजूला आहे. सो आपण इथून आता खाली जाऊ, खालून त्या साईडला त्या म्हणजे वरच्या बाजूला जाऊ आणि तिथून तुम्हाला चांगला असा व्ह्यू दाखवतो, जे की खतरनाक व्ह्यू आहे. सो चला आपण तिकडं पहिल्याच साईडला आपण जाऊ. सो आता जाऊ आपण. हो, सो आता खाली जाऊन आपण ना त्या बाजूला जाऊ वरच्या आणि तुम्हाला वरून एकदम असा व्ह्यू मस्त दाखवतो. सो आपल्याला तिथून एक व्ह्यू माहिती आहे. सो आता खाली जातो आणि शूज वगैरे घालतो आणि लगेच वरती जाऊ. सो खाली जायचा रस्ता हा वाला. खाली जाऊ, शूज घालू पहिलं, कसला बॅलेट व्ह्यू दिसतं ना. सो तुम्हाला मी तिकून व्ह्यू दाखवतो. हा एक नंबर असा खतरनाक व्ह्यू येतो, ते मी मिस करते. आणि मी गेले वेळेस आलतो त्यावेळेस तर तुम्हाला काय मलाच एवढं माहीत नव्हतं, तर तुम्हाला काय सांगता थोडं मस्त येतं बाहेर, एकदम चिल वाटते. आणि थोड्याच वेळात आपण जाऊ तिकडं आणि तुम्हाला मला तर भारी वाटते, कारण तिकडचं एक आपलं मिस झालं ते मिस झाले, त्यामुळं काय मला असं काही वाटत नाही. सो मला हे बघायचं होतं आणि भारी वाटते. तुम्हाला पण मी शेअर करतो दाखवून. आणि लुक कसा वाटतो, डेंजर वाटतो ना आपलं लुकवरती कमेंट होऊन जातं एक. सो सलग तरी कसं मधलं पिक्चरसारखं दिसतं ना, असं वाटते का तुम्हाला? खतरनाक दिसते मी, मला माहिती आहे माझं मला. सो चला जाऊया का आपण तिकडं वरती. चला पायऱ्यावरती मस्त थंडगार वाट लागलं म्हणून बसलं होतं जरा. आणि 20 रुपयाच्या नोटावरचा फोटो पण काढला, व्हिडिओ काढायला. ते आपले जो 20 रुपये अवेलेबल नव्हते, आपल्याकडे पैसे होते पण ते आपण पार्किंगला पैसे दिले. सो काय विषय नाही, मला खास बघायचं होतं आणि बघितलं पण तुम्हाला पण दाखवलं. आणि अजून एका ठिकाणी दाखवतो, जे की मी आता जाणार आहे वरती. आणि ही आहे ती जागा जी आपण जाणार आहे, इथं जाणार आहे इथं. सो इथून आता मी तुम्हाला दाखवतो सगळे केस बरोबर आहेत. आणि पाठीमागे बघा फॉरेनर बिरेनर पण लोक आहेत वरती. सो तुम्हाला डायरेक्ट आता मी तिकडेच मी दाखवतो, बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो. बॅक साईडच्या नंतर आपण फ्रंट साईडला पण जे वरती पण जाऊ, पाठीमागे जाऊ. गेलो होतो एक वेळेस. सो एक वेळ जाण्याचा आणि दुसरे बॅगेला राहा वरती जाऊया. वरती नाही, पाठीमागच्या बाजूला, पाठीमागच्या बाजू खतरनाक व्ह्यू दिसते. टेम्पल मूर्ती शिखर म्हणजे चढू नका, ते म्हणते मूर्तीवरती चढू नका. आपण मूर्तीवर थोडी जातो, आपण फक्त लोकांना इकडे तिकडे फिरून दाखवतोय. आपण पाठीमागं आलो, इथं अंधार दिसते. इथं पण आहे सगळं आणि तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला फक्त वरतूनच दिसायला भारी वाटेल, मला असं वाटते. सो आपण वरती पण जाऊ. इथं मी तुम्हाला किती सांगू, मी इथं एक वेळेस आलो आहे, पण इथं याच इथं आलो आहे मी, पण आतमध्ये नाही गेलो. सो आता आतमध्ये स्पेशल जे गेलो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला पण दाखवलं आणि मला पण बघायची उत्सुकता होती. मी आतमध्ये जाऊन बघितलं आणि तुम्हाला अजून एक ठिकाणी दाखवत होते. वरून तुम्हाला अजून म्हणजे भारी व्ह्यू वाटणार आहे, मला पण भारी वाटणार. जसं रील्स वगैरेमध्ये बघितलं होतं की वरून खतरनाक दिसते. आता आपण वरती जाऊ. पाठीमागं बघू शकता किती लोक इथं जातात.
म्हणजे त्यावेळेस आलं तर त्यावेळेस अशी गर्दी होती, त्यावेळेस गर्दी कमी आहे, त्यामुळं आपल्याला शक्य झालं आतमध्ये जाऊन बघायला. आता आपण आलो आहे जस्ट बाहेरच्या म्हणजे बाहेर पडायच्या याच्यामध्ये. सो इथून बाहेर जाऊ आणि बाहेर जाऊन मग नंतर वरती जाऊन ते व्ह्यू बघू पहिलं, सगळ्यात पहिलं जे की आपण बघणार होतो ते व्ह्यू. आणि माझा आवाज येतो आहे का नाही ते नाही माहिती, आवाज समजून घ्यावा जरा, येईलच आवाज. सो चला आपण विलंब न लावता डायरेक्ट आपण जाऊया वरती. सो आपण आलतो वरती जायच्या याच्यामध्ये, पण यानं वरती जायला हे लावले काठी वगैरे. वरती जायला म्हणजे इथनं होता वरती जायचा रस्ता हा, आणि जे दिसतंय का तिथं आपल्याला येणं आणि तिकडची व्ह्यू मस्त दिसत होती. म्हणजे आता इथं काठी वगैरे लावले, आतमध्ये जायला पण नाही बोलतात. सो जे बघायचं होतं तेच नाही बोलतात. मग आता काय रे, असं माझ्यासोबत का होते, कुठे गेलं तर कॅमेरा अलाउड करू देत नाहीत, कुठं काय केलं तर तिथं वरती अलाउड देत नाहीत. आणि आपल्याला खास हेच बघायसाठी आलतो बरं मी. त्या त्यामध्ये बघितलं, पण आता इथून वरतून बनलो मस्त दिसत, इथं वरतून बंद केलं होतं. आता जायचं कसं, आता तिथून तर बघितलं पण इथला व्ह्यू मस्त होता. आता काय राव, इथं जायलाच नाही, परमिशनच नाही, काय करणार. किती हातपाय जरी मारले तरी ते जाऊ नाही देणार. मला वाटते इकडची दुसरी एखादी बघू गुफा आणि व्हिडिओला समाप्ती करू. मला असंच वाटते, एखादी गुफा अजून एखादी बघू इकडं आणि तुम्हाला मग कळवतोच मी, कारण आपल्याला वरती जायला नाही देते. सो बघू आपण एखादी अजून. सो आता इथंच बसलो आहे मी, कारण आता मला पुढे जायची काही इच्छा वगैरे नाही. हेच बघायचं मेन पॉईंट होता आपला. तिथलं पण आपल्याला फोन बिन अलाउड केला नव्हता, म्हणजे आपल्यालाच नाही सगळ्यालाच फोन अलाउड नव्हता. आता इथं वरतून तुम्हाला ते आतमध्ये जाऊन दाखवलंच, पण इथून आम्हाला बघायचं होतं की वरतून व्ह्यू भारी येत होतं, पण ते बंद आहे. आणि तिकडे जायला काय आपण मला जाऊ असं वाटत नाही. जाऊ असं वाटत आहे म्हणजे काय, मूडच घाण झालं आहे माझा सगळं. तो इथून एवढंच मला वाटते. आणि इथपर्यंत जर कोणी व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, चला. त्याच्यामध्ये काय काय तो भाई, मी एलोराच्या जस्ट तिथून निघत होतो तर मला भाऊ भेटले नाही का, ते 12 लिंगाचे ज्योतिर्लिंग करतात आणि सायकलवरती करतात ते पूर्ण. त्याची सायकल इथं बघू शकता, पूर्ण सायकलवरती 12 ज्योतिर्लिंग करते नाही का. कितने भाई? ये लेके मैंने 5 ज्योतिर्लिंग 5 ज्योतिर्लिंग हो गया कंप्लीट. तो बिना पैशाचं काय वगैरे, पैसे वगैरे काय नाही, तो फक्त ज्योतिर्लिंग करतोय. आणि चॅनल वगैरे विचारतो त्याला, चॅनल पण नाही बोलतो तो. आणि राहायची खायची सोय असे मंदिर वगैरे असतात त्या मंदिरामध्ये करतोय तो. भारी वाटलं माझ्यापासून. आता याला मी म्हणलो काही हेल्प वगैरे करू का, सो म्हणलो तो फक्त जेवण पार्सल दे, नंतर मी करतो. जर पैशाचं काय बोलला ना तो, आणि एकदम असं काहीच पैसा घेतला ना त्याला, फक्त 12 लिंगाची ज्योतिर्लिंग करतो. काय कुठेच आहे तो? 12 त्रिपुरा असेल तर त्रिपुराहून आलं तो 12 लिंगाचं हे करतो, काय म्हणतो त्याला, दर्शन. तो इसको मैं बोला की कुछ चाहिए क्या, तो बोला की वो सायकल वगैरे, म्हणजे इथून त्याला दाखवले त्रिपुरा. आणि हा निघाले 1/8/2025, म्हणजे याला 4 महिने झाले. आणि याचे साहित्य म्हणजे सगळं सामान घेतं नाही काय, जे काही वगैरे आपले झेंडे लावले त्यांनी इंडियाचे. आणि सायकल म्हणजे पूर्ण लॉक वगैरे जे काय असेल ते. आणि भाऊ नाव काय तुझं, नाम क्या है तेरा? राकेश नाम है मेरा. राकेश. तो कुछ आईडी वगैरह है तेरा कुछ? हाँ, राकेश छेत्री के नाम से है, जो कि आप देख सकते हैं, ये वाला आईडी है. अच्छा, तो मी तुम्हाला मेन्शन पण करून देतो मी. हा, तुम्हाला मी आयडी याची मेन्शन करून देतो. आणि चांगलं वाटलं भाई याला. आता मी खायचं म्हणजे जे घेऊन देतो असं दाखवत नाही मी की घेऊन देतो म्हणून. भाऊला मी बोललो नाही तो कुछ विचारा मुझे चाहिए तो नहीं. सो इसको मैं अभी लेके दूंगा. और भाई इसको भी लेट हो रहा है. सो आपण त्याला घेऊ आणि जाऊ आपण. सो चला, भाऊसोबत आम्ही चाय पितो आता नाही का. तर ती आम्ही पुरी भाजी पार्सल दिली भाऊसाठी. तो आता तो आंटी पुरी भाजी करते, तोपर्यंत आम्ही चाय प्यायला 2 जण भाऊ. भारी वाटलं भाई, मस्त एक नंबर फील येतोय मला पण. असं वगैरह बनाओ अच्छी तरह से.
मस्त तरीके से बाकी बहुत लोगों को दिखा राकेश कहाँ राकेश भाऊ भेटलाय आपल्याला डायरेक्ट काय विषय नाही. राकेश भाऊ सांगतोय अरे दुनिया नहीं घुमा तो क्या करोगे भाई, वही ना, थोड़ा तो बहुत तो दुनिया- घूमना चाहिए, देखना चाहिए भारत देश कैसा है. बाकी मैं जो घूम रहा हूँ ना साइकिल से, मुझे पता चल गया भारत देश कैसा है, भारत देश में लोग कैसे है, कौन से स्टेट में ज्ञान मिला, कौन से स्टेट में कितना ज़्यादा, मतलब हर एक चीज़ मुझे जानकारी है. कोई अगर पूछे मैं बता सकता हूँ. मुझे ऐसा कोई चीज़ नहीं है जो मैं बता नहीं सकता, क्योंकि जो मैं बहुत जगह घूम चुका हूँ. जिले के 10 हो गया, तो बाकी मैं बहुत जगह जो घूम जाऊँ, ये 10 स्टेट, तो ये 10 स्टेट में मुझे कौन लोगों को अच्छा लगा, कैसा लगा, हर लोगों को मैं बता सकता हूँ. इसलिए मैं कहता हूँ थोड़ा बहुत घूमो, इसके बाद लोगों को पता चलेगा. घर बैठे बैठे आपको पता नहीं चलेगा. तो भाऊचं म्हणणं आहे भाई भारत आपण जीवनामध्ये आलं तर घुमा फिरा आईस मजा मस्ती करा, कारण घरामध्ये बसून काही होत नाही. तुम्हाला मी सांगितलं कहाँ पे पहुंचने के लिए कहाँ से निकलना जरूरी है. क्या बोलता है? किसी जगह पे पहुंचने के लिए कहाँ से निकलना जरूरी आहे. सो बाहेर तेच करते का आपलं बाहेर निघायचं करतोय. सो जास्त आपल्याला काही बोर नाही करत मी. तिथं आता चाललं आहे आमचं पार्सल. सो आम्ही चाय घेतो तोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट पार्सल झालं तुम्हाला मिळतं. आपण आता ते पार्सल वगैरे झालं इथं. सो त्याला अगर कोणाला वाटामध्ये जर भेटला तर भाऊ 100% त्याला पैसे वगैरे द्या. पैशाचं तर घेतच नव्हतं, त्याला बळबळ मी 100 रुपये दिलं. पण अक्षय तुम्हाला जर समोर कुठे भेटला, व्हिडिओ माझा बघून जर भेटला तर त्याला जेवणा वगैरेची मदत करा. सो तो स्वतःहून घेत नव्हता. एवढं त्याला मी म्हणलं की बाबा घे, तुला अजून परत लांब जायचं आहे. तो आता 171 किलोमीटर लांब जाणार आहे. त्याचं म्हणजे 50 किलोमीटर एक स्टॉप घेईल. तो एवढंच म्हणतो की असं कोणी जर भेटत असेल भारत यात्रेचं, त्याला मदत जेवढी होईल तेवढी मदत करा. पाणी बॉटल जे काही स्वतःहून काय मागत नाहीत ते आपल्याला स्वतः थांबून द्यायला मदत करावी लागते. तो राकेश भाऊ आपसे मिलके बहुत अच्छा लगा भाई. मुझे भी बहुत अच्छा लगा. नेक्स्ट टाइम में मिलना चाहता हूँ मैं. हाँ, बाकी आप जितना मतलब पैसा वगैरह मैं मांगता नहीं हूँ. बरोबर, पैसा तो मांगता नहीं. ज्यादा कुछ नहीं भाई, पानी का बोतल, एक चाय पिला दो, बस. बस मन शांत हो गया. ज्यादा कुछ नहीं चाहता. सही आहे भाई. जो कुणाला जरी भेटला पुढं भाऊ, त्याचं लक्षात ठेवा, याची गेटअप सायकल आहे, पूर्ण भारत यात्राच आहे. अगर कुणाला पुढे भेटला तर भाई सपोर्ट करा. आणि चॅनल वगैरे असं नाही तर व्हिडिओ पण काढेल ते. राकेश त्याचं चॅनल आहे त्याचं, छेत्री के नाम से ही है. हां राकेश छत्री. पण मी तुम्हाला सांगतो की भेटला तर कोणाला सपोर्ट करा. काय नाही त्याला चाय पाणी द्या, बाकी सगळं ते त्याचं त्याला मॅनेज पूर्ण त्याचं लगेच आहे. पूर्ण म्हणजे तो 4 महिन्यापासून बाहेर आहे. तो अजून और कितना लगभग और 4 महीना लग जाएगा. और Total मान लो 8 महीने के आसपास, 8 से 9 महीने के आसपास लग जाएगा. अजून 4-5 महिने तो बाहेर राहील म्हणजे असंच. तो आणि त्याचं विदाऊट मनी आहे बरं का. तुम्हाला दाखवतो मी मनी म्हणजे तुम्हाला बार का मी शूट करू सगळं दाखवते, कारण मी शूट करतो म्हणजे 4 लोक बघतील तर त्याला सपोर्ट होते. विदाऊट मनी म्हणजे 1 रुपयाही न घेता सोबत येते. आणि तुम्हाला माहिती आहे या काळामध्ये की पैसे नसतातच कसं होते काय नाही. तर त्यामुळे म्हणतो की जेवढं तेवढं मदत करा भावाला आपल्या. तो भावाचं नाव राकेश छत्री, चॅनल वगैरे आहेत त्याचे, मी मेन्शन करेल त्या चॅनलला. सो आता भाऊला म्हणतो की भाऊला तर काढू येतो कारण त्याला पण पुढे जायचं आहे. सो चला भाऊ, आपसे मिल गया अच्छा लगा बच्चा.